सुरेख, अतिशय सुरेख म्हणते तशी आहे. भाजी जास्त तिखट नाही आहे, मस्त आहे. काही लोक त्यांना कड आवडते, ही कुरकुरीत भाग आवडतो, ते लोक इथून खायला सुरुवात करतात. छान आहे. आपण शेवटचं गिऱ्हाईक आहोत, आपल्यासाठी थांबले. एक स्माईल द्या फक्त कॅमेरावर. असे 13 आयटम म्हणून पोहे बनले जातात. मी आहे राहुल नाईक आणि तुम्ही पाहताय एकांत रायडर. मित्रांनो, आज आपण आलो आहोत मंडई रोडवर खूप प्रसिद्ध अशी मटार करंजी खायला, जे की प्रसिद्ध काळे सुगंधी या दुकानाची शेजारी आहे. डावीकडे हा शनिवारकडे रोड जातो आणि शनिवारकडनं हा उजव्या हाताला मंडईला रोड हा तुम्हाला घेऊन जातो. तुम्हाला जर माहिती असेल तर इथे डावीकडे. येस मॅम, येस मॅम. इथे मित्रांनो आपल्याला एक सबस्क्रायबर भेटल्या, जोगळेकर मॅडम म्हणून, आणि त्यांनी मला पाहिलं, त्यांचं लक्ष गेलं की मी इथे व्लॉग करतो आहे. ते स्वतःहून येऊन मला भेटल्या आणि आमच्यात एक थोडी चर्चा झाली. म्हणून व्हिडिओच्या मध्ये मी या भेटीचा उल्लेख करतो आहे आणि जोगळेकर मॅडमचे आभार मानतो आहे. जोगळेकर मॅडम नमस्कार. तुम्ही आजच्या ब्लॉगमध्ये येऊन मला भेटलात, स्वतः येऊन भेटलात, मनमोकळेपणाने तुम्ही बोललात, आपलं संभाषण झालं, खूप छान वाटलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मनमोकळेपणाने काही सल्ले मला सुचवलेत. अशाच सल्ल्यांनुसार हा चॅनल आत्तापर्यंत इथपर्यंत आलेला आहे. तुम्ही असंच प्रेम दाखवत राहा या चॅनलवर. त्यामुळेच हा चॅनल अजून चांगल्या पद्धतीने, या चॅनलमार्फत मी काही विचार, नवनवीन ठिकाणं आणि त्याबद्दलची माहिती मी सगळ्यांसमोर आणू शकेन. तर खूप छान वाटलं तुम्ही येऊन भेटलात, तुम्ही येऊन बोललात. तुम्हाला जर तुम्ही जुना जर आपला मिसळीचा ब्लॉग पाहिला असेल तर समोर त्या बाजूला आपण श्रीकृष्ण भुवन मिसळ ही कवर केली होती. त्याच्यात थोडं अलीकडे हे मटार करंजीसाठी फेमस असा हा स्ट्रीट फूडचा स्पॉट आहे. एक स्माईल द्या फक्त कॅमेरावर. या जागेचा टायमिंग मित्रांनो 7:30 ते 10पर्यंत आहे आणि आत्ता आपण बऱ्यापैकी उशीर आलोत. बऱ्यापैकी पदार्थ संपलेले आहेत. त्यांनी फ्रेश बॅच जी आहे ती बोलवली आहे आणि थोड्याच वेळात आपल्याला एक एक पदार्थ मिळतील. त्यांचा पहिला पदार्थ, ज्याच्यासाठी आपण इथे आलो आणि ज्याच्यासाठी हा स्पॉट खूप फेमस आहे, ती मटार करंजी. गरमागरम एकदम. शेवटचा लॉट आहे. आपण नशिबाने की आपल्याला मिळाली. मला ती चिंता होती की मिळेल का नाही. चला पहिला घास घेऊया. सुरेख, अतिशय सुरेख. याचं आतलं तुम्ही फिलिंग बघा. त्यातलं फिलिंग असं आहे आणि बाहेर कुरकुरीत हे असं लेअरिंग आहे आणि कवरिंग आहे. खूपच सुंदर, खूप सुंदर असं याचं टेक्स्चर आहे. पहिला घास मला अतिशय आवडला. पहिल्या घासाने मस्त इम्प्रेस केला. पण बऱ्यापैकी स्टफिंग पण आलं पहिल्या घासात. आता जो मसाला आहे तो ट्राय करूया. मगाशी म्हणाल तसं अतिशय सुरेख. आणि हा पदार्थ फार ठिकाणी मिळत नाही. माझ्या घरी जो म्हणतो त्यात खोबरं भरपूर असतं. याच्यात मटार ऑफकोर्स आहे आणि एक मसाला आहे. हा डेफिनेटली खोबरं बारीक करून केलेला मसाला आहे. बारीक खोबरं आहे, मला वाटतं ओलं नारळ वापरलं आहे आणि गोड मसाला आहे. साखर टाकली याच्यात, साखरयुक्त, थोडंसं गोडसर आहे आणि ऑफकोर्स मिरचीचा हलका तिखटपणा पण आहे. पण तुम्हाला
खाताना अतिशय सुंदर आनंद देईल अशी ही मटर करंजी आहे. आणि यांचं टायमिंग कसं 8 ते 10 आहे आणि आत्ता वाजले जवळपास 9:52. तरी पण शेवटच्या बॅचमध्ये ही ताजी मस्त गरम अशी मटर करंजी मिळाली आहे. ते बनतात पदार्थ दुसरीकडे आणि इथे येऊन हे विकतात, पण अतिशय चविष्ट हा पहिला पदार्थ छान इम्प्रेस केला या मटर करंजीने मला. हायली रेकमेंडेड आहे. मीही याचं कौतुक ऐकूनच इथे आलो होतो आणि त्यामुळे याची चव घेतल्यावर कौतुक करणाऱ्यांपैकी मीही एक सामील झालो. तुम्ही इथे या, गॅरंटी देतो मटर करंजी तुम्हाला आवडत नसेल तरीही तुम्ही कौतुक कराल या पदार्थाचं. अतिशय सुरेख अशी मटर करंजी. एक तिखटपणा आणि गोडसरपणाचा परफेक्ट बॅलन्स येणं गरजेचं आहे. जेव्हा तुम्ही ते साध्य करता तो पदार्थ अतिशय सुरेख बनतो. त्याचं हे उत्तम उदाहरण आहे. याचं आउटर लेअरिंग पण खूप सुंदर आहे, छान क्रिस्पी आहे. मस्त, खूप आवडलं मला आहे. मस्त. स्टफिंग खूप सुंदर आहे. मी करते करंजी घरी, पण हे स्टफिंग वेगळं आहे. जी चव आहे, मिरची, आलं, थोडासा लसूण, खोबरं, हे वाटण आहे याच्यात. ते परफेक्ट आहे आणि थोडासा गोडसरपणा आहे. मस्त, खूप सुंदर चव आहे याची. आणि वरचं कवर मस्त क्रिस्प देतो, कुरकुरीतपणा सुंदर. जी आपण पारंपरिक करंजी बनवतो त्याला जे लेअरिंग असतं ते याला आहे लेअरिंग. मस्त. पुढचा जो पदार्थ आपण मागवला आहे तो म्हणजे पुरी भाजी. याच्यात तुम्हाला 1, 2, 3, 4 पुऱ्या येतात आणि साधारण एक क्वार्टर प्लेट अशी ही भाजी येते, बटाट्याची भाजी. याच्यात कांदा दिसतो आहे, कोथिंबीर दिसते आहे, जिऱ्याची फोडणी, मोहरीची पण फोडणी आहे. चव बघूया कशी लागते ती. पहिला घास पुरी भाजी. घरी बनते तशी आहे. भाजी जास्त तिखट नाही आहे. पुरी आता आपण थोडं उशीर आलो आहे म्हणून हलकीशी गरम आहे. तुम्ही लवकर आलात अजून ताजी मिळेल. आणि ते गोष्टी संपल्या तरी बॅचेसमध्ये येत राहतात. मला वाटतं त्यांचं मागेच इथे कुठेतरी किचन आहे. चव छान आहे. आपण घरी बनवतो तशी आहे. एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाही, पण एक हेल्दी नाश्ता हा असाच हवा. पण जी मटार करंजीने मी इम्प्रेस झालो होतो तेवढं इम्प्रेस करण्यासारखा हा पदार्थ नाही, पण चवीला चांगला आहे. चार पुरी आणि भाजी नाश्त्यासाठी परफेक्ट आहे. मी त्यांना अजून किंमत नाही विचारली. आपण किंमत व्हिडिओमध्ये देऊ खाली, पण डेफिनेटली फार महाग नसणार आहे. आणि 4 पुरी आणि एवढी भाजीची क्वांटिटी ही 1 प्लेट तुम्हाला सफिशियंट असेल पोट भरण्यासाठी, इन द सेन्स नाश्त्यासाठी, जेवणासाठी नाही. पुरी भाजी हा पदार्थ मी फार कमी वेळा खाल्लेला आहे. आवडत नाही असं नाही, पण माझा प्रेफरन्स जास्त साऊथ इंडियन पदार्थांकडे असतो. तुमच्यापैकी जर कोणाला पुरी भाजी जास्त आवडत असेल मला खाली कमेंट करून कळवा.
आणि या स्पॉटला येऊन तुम्ही पुरी भाजी खाऊ शकता. घासामध्ये हलकीशी मिरची पण आली. हा घास जरा चांगला अजून लागेल. छान. बाहेर मस्त पाऊस पडतोय आणि आत शेल्टरमध्ये आपण पुरी भाजीचा नाश्ता करतोय. एकदम युनिक चांगलाच पाऊस आला आहे आणि या पावसामध्ये हा नाश्ता चालला आहे. मस्त असं वाटतं कुठेतरी महाबळेश्वर किंवा कुठेतरी आलो आहे आपण. खरं तर लवकर यायचं होतं पण पोरांना शाळेत सोडून आलो म्हणून वेळ लागला. आता हे लोकेशन किंवा हा जो स्पॉट आहे हा 8ला चालू होतो. पुऱ्या पण छान आहेत एकदम. पुऱ्या पण चांगलं टेक्स्चर आहे. अशा पुऱ्या आवडतात. बऱ्याच वेळा काय होतं लोकांचा एक गैरसमज असतो स्ट्रीट फूड म्हणल्यावर सेफ नसेल. पण तुम्हाला सांगतो मी माझ्या लहान पोरांना घेऊन येतो. अशा पोरं शाळेत गेलेत नाही तर त्यांनाही इथे आणलं असतं आणि त्यांनीही एन्जॉय केलं असतं. एकदम सेफ आहे. लोकही चांगली दिसत आहेत आणि एक ठिकाण सेफ आहे की नाही हे ओळखायचं कसं तर त्याचं जे गिराईक आहे ते तुम्ही गिराईक बघू शकता आणि त्याच्यावरनं ठरवू शकता की इथे येणं किती सेफ असेल ते. पुढचा तिसरा पदार्थ जो आपण मागवला आहे तो म्हणजे पोहे. पोह्यांमध्ये तुम्हाला दिसेल मिरची मिळाली आपल्याला, तळलेले दाणे, कढीपत्ता, कोथिंबीर. चला पहिला घास घेऊन बघू पोह्यांचा. मस्त आहे. हलकीशी साखरेची चव, हलकासा गोडसरपणा आहे पोह्यांमध्ये आणि मिरचीची फोडणी त्याच्यामुळे हलकासा तिखटपणा जाणवतो. मस्त पोहे आवडतात आपल्याला असे पोहे. पुरी भाजीपेक्षा मला पोहे जास्त आवडले. मस्त आहे. योग्य प्रमाणात भिजवलेत. काय होतं जास्त भिजले गेले, पाणी जास्त लगदावतो, तो आवडत नाही. छान प्रमाणात भिजले गेलेत पोहे आणि जे मिरचीचे तुकडे आहेत ना बारीक केलेले हे काप आहेत मिरचीचे, हे छान आनंद देतील तुमच्या घासाला. मिरची बघूया कशी आहे. मिरची जास्त तिखट नाही आहे. मस्त पोहे. तुम्हाला जर पोहे आवडत असतील पोह्यांसाठी इथे नक्की या. सुंदर पोहे. मी तुम्हाला सुचवीन पोहे आणि मटार करंजी हे कॉम्बिनेशन उत्तम जाईल. उत्तम. हे घेतलं तुम्ही सॉर्टेड आहात, मग दुसरं काही नाही घेतलं तरी चालेल. पोहे आणि मटार करंजी. आपण त्यांना विचारूया सिंगल मटार करंजी मिळते का नाही. आय एम शुअर मिळत असेल, पण पोहे आणि मटार करंजी मस्तच आहे. घासात दादा
दाणा आणि हिरवी मिरची आली. पोहेप्रेमींना आवडतील आहे पोहे. अप्रतिम. तर आपला इथं आता चौथा पदार्थ म्हणजे समोसा. मी सिंगलच घेतला कारण का अजून 2 पदार्थ आपल्याला इथले टेस्ट करून बघायचे. हा समोसाचा आधी जी कड आहे ती खाऊन बघूया. समोसा खाण्याचा मित्रांनो एक वेगवेगळे प्रकार असतात. काही लोक त्यांना कड आवडते, ही कुरकुरीत भाग आवडतो, ते लोक इथून खायला सुरुवात करतात. काही जणांना मसाला आवडतो, ते वरनं खायला सुरुवात करतात. तुम्हाला समोसा कसा खायला आवडतो मला खाली कमेंट करून कळवा. कडच्या बाजूनी म्हणजे कुरकुरीत जी बाजू आहे ती त्या साईडनी का वरच्या मसाल्याच्या बाजूनी. चला आपण पहिला घास घेऊया समोसाचा. कोटिंग छान आहे ॲज युजल. बाहेरही तुम्हाला असा समोसाचं कोटिंग मिळेल. वेगळं त्यात सांगण्यासारखं असं नाही आहे काही. जिऱ्याची टेस्ट आली मला. आणि पहिल्यांदाच आपण त्याची चटणी घेतली आहे समोस्याबरोबर. तुम्हाला जर पाहिजे असेल तर ही चटणी तुम्हाला मटार करंजी बरोबर पण मिळते. पण त्यांनी मला सांगितलं मटार करंजी नुसती खाऊन पहा, त्याच्यात तुम्हाला जास्त आवडेल. तर म्हणून आपण तेव्हा चटणी नाही घेतली. समोसाबरोबर आपण ही चटणी घेतली आहे. आधी आपण हे क्रिस्पी आउटर लेअरिंग जे आहे खालचं ते संपूया, मग आपण मसाल्याकडे वळूया. हलकासा मसाला ना मजा देणार आहे हा समोसा. त्याचं आपलं जे लेअरिंग आहे ते बघूया. मटार दिसलं आपल्याला. जर कुरकुरीतपणा जर तुम्ही खाल्लात तर समोसाचा आकार असा आहे. आत बटाट्याचा आणि मटाराचं सारण आहे, हलकासा गरम मसाला आणि गोडसरपणा आहे या समोसात थोडा, जो मला एक वेगळा आनंद देईल. जनरली काय होतं, कधी कधी समोसामध्ये ना गरम मसाला जास्त होतो आणि तो जळजळीत होतो. मला वाटतं हा तसा त्रास देणारा नाही आहे समोसा. हा तुम्हाला छान वाटेल खाताना. मी चटणी खाल्ली नाही, खरंच चटणीची मला आवश्यकता पण वाटली नाही, पण आता दिली आहे त्यांनी तर त्याचा उपयोग करून घेऊया की चटणीबरोबर हा समोसा कसा लागतो ते. माझ्या मते चटणीची काहीच गरज नाही. हा समोसा स्टँड अलोन खूपच चांगला आहे, खूपच चविष्ट आहे. त्याच्यावर कुठलीही गोष्ट तुम्हाला घेण्याची गरज नाही आहे. हा समोसा स्वतःला कॉम्प्लिमेंट देतो आहे. छान आहे समोसा. तुम्ही जर इथे समोसा खात असाल मी रेकमेंड करीन नुसता समोसा खा. चटणीची गरज नाही. उगाच वेस्ट जाण्यात काय अर्थ नाही. पुढचा पदार्थ मी काउंट विसरलो, घेतो हा पदार्थ आहे. पण हा पुढचा पदार्थ आपण त्यांचा इडली सांबार हा घेतला आहे. इडलीचा आकार तुम्ही पाहू शकाल, छान आकार आहे. पहिला घास घेऊन बघूया. आणि याच्यात आपल्याला सांबारची चव कळेल.
छान आहे. मुळात इडलीची पण चव चांगली आहे, गरम नाही इडली. अर्थात आपण बऱ्यापैकी उशिरा आलो आहे. इडलीची चव तर चांगलीच आहे, सांबारची पण चव चांगली आहे. आपल्या घरी जसं सांबार बनतो तसा सांबार आहे. गोडसरपणा आहे त्याच्यात. टमॅटो इथे दिसतो आहे सांबारमध्ये, कांदा दिसतो आपल्याला. हा दाणा वाटतो आहे मला, दाणा पण आहे या सांबारमध्ये. आणि भाजी काय आली आपल्याला, भोपळा मला वाटतं आलेला आहे. हा भोपळा असावा, घास घेतल्यावर कळेल आपल्याला. चला अजून एक घास घेऊ. मला पहिला घास आवडला, इम्प्रेस केला मला पहिल्या घासाने. छान आहे सांबार, आवडला मला हा पदार्थ. इडली सांबार छान आहे. आपण उशीर आलो म्हणून लवकर आलो असतो, अजून छान वाटलं असतं, गरम मिळालं असतं. दहाला बंद करतात, 10:25 वाजलेत. त्यांची गर्दी थांबत नाही आहे म्हणून. पण एक पदार्थ छान आहे. सांबाराचे मला विशिष्ट काय वाटलं माहिती आहे का, एक गोडसरपणा आणि तिखटपणा किंवा मसालेदारपणा जो असतो तो याच्यावर आहे, तो बॅलन्स याच्यावर आहे. म्हणून तुम्हाला हा जास्त आनंद देईल. आणि तुमच्यासोबत समजा लहान मुलं असतील किंवा तुम्हाला हे घरी पार्सल घेऊन जायचं असेल, मी बरीच लोकं इथे पाहिली जे आपल्या घरी पार्सल घेऊन जातात, तर घरी तुमच्या लहान मुलं असतील तेही हे सांबार आवडीने खाऊ शकतील. असं सांबार आहे. छान आहे पदार्थ. तुम्ही इथे येऊन इडली सांबार घेऊ शकता. त्यांच्या आधी मला वाटतं इडली चटणी पण मिळते, पण मला सांबारची चव घ्यायची होती म्हणून मी मुद्दाम इडली सांबार घेतला आणि इडली चटणी नाही घेतली. दाणा, सांबारमध्ये दाणा हे माझ्यासाठी युनिक आहे. पहिल्यांदाच मी इथे पाहिलं की सांबारमध्ये दाणे. ही भाजी पाहूया, म्हणजे दुधी भोपळा. छान शिजला आहे. सांबारमध्ये मित्रांनो भाज्या या चांगल्या असतात आणि मोठ्यांच्या आणि लहान मुलांच्या पोटात त्या निमित्ताने भाज्या जातात. ज्या लहान मुलांना भाज्या आवडत नसते, सांबार द्या, त्यातल्या भाज्या खातील द्या. हा शेवटचा पदार्थ आहे. मेदूवडा आणि चटणी. आपण शेवटचे गिऱ्हाईक आहोत, आपल्यासाठी थांबलेत ते. कोणाला थांबण्यात जास्त मजा नाही, पण नाईलाजाने आम्हाला थोडं उशीर यायला लागलं, पोरांना शाळेत सोडायचं होतं. तर हा शेवटचा पदार्थ मेदूवडा चटणी हा पदार्थ आपण मागवला आहे. आणि माझं मेदूवडा चटणीचं प्रेम तुम्हाला माहिती आहे, म्हणून मी चटणी सांगितली आणि सांबार नाही. मेदूवडा हा असा काहीतरी आहे. आतला आपण टेक्स्चर तुम्हाला थोड्या वेळ दाखवूच. त्याच्या आधी पहिला घास घेऊन बघूया. छान आली चटणी. मेदूवडा जरा सॉफ्ट आहे, तो चांगली आहे. मला वाटतं आपण घरी बनवतो ना त्या प्रकारचा हा वडा तुम्हाला लागेल टेस्टला. आणि चटणी मस्त कॉम्प्लिमेंट करते या मेदूवड्याला. डाळ आणि ओलं खोबरं याची चटणी आहे. आणि वडा हा बघूया आता. असा काहीसा मेदूवडा आहे. घरी जो आपण उडीद वडा बनवतो ना तसा हा प्रकार आहे. याच्यात मला आलं किंवा खोबरं किंवा मिरची अजून तरी नाही लागली, माझ्या मते नसावी. पण मेदूवडा चव ही आपण घरी जसं बनवतो तशी आहे, एक्स्ट्रा ऑर्डिनरी नाही आहे.
इम्प्रेस करेल अशी नाही आहे, पण चव चांगली आहे आणि एकदम सेफ असं हे स्ट्रीट फूड आहे. तुम्ही घरी घेऊन जाऊ शकता, अगदी लहान मुलांनाही देऊ शकता. चटणीत ही तिखटपणा तेवढा नाही आहे, योग्य प्रमाणात आहे. उलटं मी म्हणेन थोडी साखर आहे, थोडा गोडसरपणा आहे या चटणीमध्ये. मजा आली ही चटणी म्हणतो मला. चटणीची कन्सिस्टन्सी एकदम पातळ आहे, घट्ट नाही आहे, पण ठीक आहे. मला मेदूवड्यावर घट्ट अशी चटणी आवडते. मेदूवड्यामध्ये माझ्या हिशोबाने मीठ थोडं कमी आहे. मीठ हा प्रत्येकाच्या चवीनुसार विषय आहे. मला थोडं कमी लागलं या मेदूवड्यात मीठ, पण बाकी चव छान. नमस्कार, मी सारंग सातपुते आणि आपलं सातपुते केटरर्स हे जवळजवळ 30-40 वर्ष चालू आहे. आणि शनिवार मंडे रस्ता चितळ्यांकडून मंडेकडे येतो त्या रस्त्यावर आपलं काळे सुगंधी शेजारी स्टॉल आहे. सकाळी 7:30 ते 10 आपला स्टॉल असतो. सगळे महाराष्ट्रीयन पदार्थ आहेत आपल्याकडे. पोहे आहे, इडली आहे, मेदूवडे आहेत, खिचडी, साबुदाणा वडे हे गुरुवार, शनिवार आणि सोमवार अशा 3 दिवस असतात. चतुर्थी, संकष्टी चतुर्थीलाही असते. त्याच्यानंतर मटार करंजी ही थोडी आपली युनिक आहे. करंजी इतर ठिकाणी खाल्ली तर तुम्हाला रेग्युलर करंजीपेक्षा वेगळी करंजी, आपली पुड्याची करंजी आहे. आतलं सारण हे खोबरं आणि मटार यापासून बनवलेलं आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे पोहे हे वेगळ्या पद्धत, त्याच्यामध्ये म्हणजे वेगळे असे 13 आयटम म्हणून पोहे बनले जातात असे. त्यामुळे ते पोहेसुद्धा वेगळे आहेत चव. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारची चव आहे. थोडं लिंबाचा थोडा आंबटपणा आहे, साखरेचा गोडवा आहे, आल्याचा तिखटपणा आहे, मिरचीचा थोडा तिखटपणा आहे. अशा सगळ्या गोष्टींनी 13 पदार्थां मिळून आपण पोहे बनवले जातात. खिचडी साधारणतः आपल्याकडे खिचडी इतर ठिकाणी मिळाली तर तुम्ही चिवडा टाकून दिला असतो, पण आपल्या खिचडीवर खोबरं आणि कोथिंबीर असते. असे आहे. तुम्ही कधी आला या ठिकाणी शनिवार मंडे रस्त्याला आला, तुम्हाला सकाळी रश दिसेलच, त्यावर तुम्हाला सापडून जाईल. आपली वेळ काय? आपली वेळ 7:30 ते 10 सगळे दिवस चालू असतात आपला. आणि उपवासाचे पदार्थ कधी मिळतात? गुरुवारी. उपास सोमवार, गुरुवार, शनिवार असे दिवस. साबुदाणा वडा आपला गुरुवार आणि शनिवार असा असतो आणि संकष्टी चतुर्थी या 3 दिवसात. आणि मला पटकन जरा किमती सांगा पदार्थांच्या. पोहे आपले आहे 20 रुपये. त्याच्यानंतर करंजी आहे, ही सिंगल करंजी आहे, ती 15 रुपयाला एक आहे. सामोसा 15 रुपयाला एक आहे. खिचडी 30 रुपयाला आहे. त्याच्यानंतर साबुदाणा वडा 30 रुपयाला आहे. मेदूवडा 30 रुपये प्लेट, इडली 20 रुपये प्लेट अशा प्रकारे आहे. 10:30 वाजले, सगळं आटोपलं आणि आपण सांगता गेली आजच्या दिवस या स्टॉलची. मस्त अनुभव होता. सगळे पदार्थ खूप छान, खूप आवडले. मटार करंजीनी मला खूप इम्प्रेस केलं. मला यांचा सामोसा खूप आवडला. हे माझ्या लक्षात राहतील पदार्थ आणि या पदार्थांसाठी मी परत इथे येईन. आणि यांचे पोहेही अमेझिंग होते. पोह्यांसाठीही तुम्ही इथे येऊ शकता, पण मी जर इथे आलो तर कॉम्बो घेईन मटार करंजी आणि पोह्यांचा. आणि तुम्ही ऑप्शन घेऊ शकता की मटार करंजी, समोसा आणि पोहे, कारण हे तिन्ही पदार्थ सुपर अमेझिंग आहेत. तुम्ही हे जर निवडले तर तुमची जी निवड आहे ती चुकणार नाही. बाकी तुम्ही जर इथे येऊन गेला असाल, तुमचा अनुभव शेअर करा. इतर व्ह्यूअर्सनाही त्यांनी मदत होईल. चला, आजचा भाग हा इथेच थांबूया. एवढे सगळे पदार्थ मी तुमच्यासमोर आणले, यातले तुम्हाला कुठले आवडले, कुठला पदार्थ तुम्हाला सगळ्यात जास्त आवडला बघायला आणि खायला कुठला आवडेल तुम्हाला पदार्थ, मला खाली कमेंट करून सांगा. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर नक्की करा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. वेगवेगळे स्ट्रीट फूड आणि रेस्टॉरंट्सचे खाद्यपदार्थांचे व्हिडिओज तुमच्यासमोर येत राहतील. आणि हो, आता आपण आठवड्यातनं 2दा भेटणार आहोत. दर बुधवारी स्वाती तुमच्यासमोर घरात बनवलेल्या खाद्यपदार्थांची रेसिपी घेऊन येणार आहे आणि आपण दर शुक्रवारी भेटणार आहोत बाहेरचे पदार्थ घेऊन. स्ट्रीट फूड किंवा कुठल्या तरी हॉटेलचे खाद्यपदार्थ घेऊन मी तुमच्यासमोर येणार आहे. मित्रांनो, भेटूया आता पुढच्या शुक्रवारी एका नवीन ठिकाणी एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत पाहत राहा एकांत रायडर. नमस्कार.